फ्रेंड्स, तर खूप दिवसापासून चाललं होतं आमचं की तुळजापूरला जायचं भवानीच्या दर्शनासाठी. तर फायनली तो योग आला होता. तर त्यासाठी आम्ही गावी गेलो होतो, आमच्या गावाकडे राधेगणला. तर तिथून आम्ही 4 व्हीलर केलेली होती. त्यानंतर आम्ही रात्री 9-10च्या दरम्यान निघालोत आम्ही तुळजापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी. संध्याकाळचंच निघालो होतो, कारण पहाटे तिथं पोचलो असतो आणि लगेच दर्शन होईल या हिशोबाने आम्ही निघालो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळचं ट्रॅफिक एवढं नसतं, त्याच्यामुळे रस्ता पटकन उरकतो, प्रवासाला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे पण संध्याकाळचं निघणं बेटर होतं. त्यानंतर टोलनाक्याजवळ आम्ही आलो. टोलनाक्यावरती टोल भरला आणि आम्ही निघालो पुढे. त्यानंतर आम्ही एक झोप घेतली. व्हिडिओ तेव्हा आम्ही शूट नाही केला. त्यानंतर फायनली आम्ही तुळजापूरमध्ये आलो. त्याच्या अगोदर मी व्हिडिओ शूट केलेला नव्हता. रात्रीचे 2 वाजले होते आम्हाला तुळजापूरमध्ये पोचण्यासाठी. तिथले लोक आम्हाला विचारत होते राहण्यासाठी रूम हवी का वगैरे, पण अगोदरच आम्ही तिथे रूम बुक केलेली. आम्हाला फक्त त्याचा ॲड्रेस सापडत नव्हता. ते रूम होते मंगळवार पेठेत. सो आम्ही यांना ॲड्रेस विचारत होतो. सापडली फायनली रूम. गेलो. नंतर पहाटे 5 वाजता आम्ही दर्शनासाठी निघालो. 2-3 तास आम्ही तिथे आराम केला आणि निघालो. माझ्या पप्पांनी शर्वीला घेतलेलं आहे. हे मुख्य द्वार आहे, याच्यातून आतमध्ये आम्ही निघालो. पहाटे दर्शनाला गेल्यामुळे लवकर नंबर लागतो आणि दर्शन पटकन होतं. त्याच्यामुळे आम्ही पहाटेच दर्शनासाठी नंबरला लागलेलो होतो. पहाटेसुद्धा खूप गर्दी होती. इकडे आंघोळ्या करायच्या होत्या. भरपूर लोक आंघोळ्या करण्यासाठी इथे आले होते. इकडची लाईन गोमुखाला आंघोळ्या करण्यासाठी होती. आम्ही आंघोळ्या वगैरे करून निघालो अंबाबाईच्या दर्शनासाठी. शर्विल नुसतं इकडे तिकडे पळत होता. तो पडण्याची भीती वाटत होती. फायनली आम्ही निघालो. पहा, खूपच गर्दी होती. नंतर आम्ही दर्शनासाठी निघालो लाईनमध्ये. लाईनिंगलाही भरपूर गर्दी होती. मंदिराच्या गाभाऱ्यात फोटोशूट करून देत नाही, त्याच्यामुळे मी लांबूनच घेतलेला आहे. आतमधलं फोटोशूट करून दिलं नाही, त्याच्यामुळे मी बाहेरचंच घेतलेलं आहे.
तुम्ही पाहू शकता खूपच गर्दी होती, पण आमचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं लवकर गेल्यामुळे. हे होतं शिवाजी महाराजांचं राजद्वार. इथून शिवाजी महाराज यायचे. इथून जुन्या देवीचं जुनं मंदिर आहे, तिकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे पूर्वस्थानावरती. त्यानंतर आम्ही आलो तिकडे. इकडे लोक भोगी परत ज्यांची बर्डे आहेत कार्यक्रम करून दर्शन वगैरे घेत होतो. ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो पुन्हा आमच्या घरी. येताना आम्ही रूट चेंज केला होता. अशा प्रकारे आमचं तुळजापूरच्या देवीचं, तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं. खूप डोंगरावरती होती देवीचं मंदिर. एकदम निसर्गरम्य वातावरण होतं तिथे. घरं पण खूपच उंचावरती होती त्या भागातली. एकदम डोंगरावरती तिथले लोक राहत होते. अशा प्रकारे आमच्या कुलस्वामिनीचं दर्शन आम्ही घेऊन निघालोत. खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालं. येताना आम्हाला खूप मोठमोठ्या पवनचक्क्या दिसल्या. खूप साऱ्या पवनचक्क्या होत्या तिथे. झूम करून घेतलेली आहे. खूपच मोठमोठ्या पवनचक्क्या होत्या तिथे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you for watching this video. Keep supporting.